गुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतींनी लिहिला, राजे शिवछत्रपतींनी लिहिला. नमस्कार, मी अनुष्का रामभावाळे, मंगळेश्वर विद्यालय मंगळापूरची इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज तुमच्या समोर विषय मांडत आहे स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड छत्रपती शिवाजी महाराज. किनाऱ्यांची किंमत कळायला लाटांच्या जवळ जायला लागतं. किनाऱ्यांची किंमत कळायला लाटांच्या जवळ जायला लागतं. पाण्याचे मोल समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. पाण्याचे मोल समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि छत्रपती शिवरायांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावं लागतं, मराठी असावं लागतं. ज्यांचं नाव घेतल्यावर छाती अभिमानाने फुलते व मरणाच्या दारात असलेल्यांना 12 हत्तीचं बळ संचारतं, अशा छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेजप्रतापी बाळ जन्माला आलं. शिवाई या देवीच्या नावानं त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. आईचं वात्सल्य, वडिलांचं चातुर्य व धाडस यांच्या पराक्रमातून शिवाजी नावाचा योद्धा या जगास मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्यांनी अफजल खानाचा पुतळा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर त्याला देवांनीही चुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या माती जन्म घेतलेल्या मुलाला सांगायला लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पसरलेले आहे. इथल्या लोकांना तर सोडाच, इथल्या दर्याखोऱ्यांना जरी विचारलं ना माझा राजा कसा होता तर ते सांगतील. रुद्राचा अवतार तो वाघाचा कसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा कसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना, विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या पराक्रमाची व त्यांच्या आयुष्याची ओळख करून देते. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी साधता एवढंच सांगून जाईल, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी लढत असेल तर त्याला या मराठीची जात दाखवा, तर त्याला या मराठीची जात दाखवा. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करतो तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्य करतो तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद.